राष्ट्रवादीकडून आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे। प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत। या दोघीही तुरुंगातून निवडणूक लढवणार आहेत। तर आज पुण्यातील भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्जही दाखल केला गेला। तर दुसरीकडे पुण्यातीलच कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नीला पुणे महानगरपालिका निवडणुकीचं तिकीट मिळालंय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने प्रभाग क्रमांक 10 बावधनमधून तिला एबी फॉर्म दिला। विशेष म्हणजे पुण्यात गुंडगिरी माजलेली असताना आणि अजित पवार स्वतः पुण्यातील गुन्हेगारी मोडून काढा असं सतत म्हणत असताना त्यांच्याच पक्षानं एका कुख्यात गुंडाच्या पत्नीला एबी फॉर्म दिल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला। तर मंत्री उदय सामंत यांनी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेबाबत एक मोठा दावा केला। ठाकरेंची शिवसेना 100% मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार या वक्तव्याचा पुनरुच्चार उदय सामंतांनी केलेला आहे। युबीटी 100% मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार हे मी 2 दिवसा अगोदर मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं। ज्या जागा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पाहिजे होत्या, ज्या जागा मनसेच्या कार्यकर्त्यांना पाहिजे होत्या, त्या न देता माझ्या माहितीप्रमाणे 43 ते 45 जागा या मुंबईमध्ये फक्त मनसेला मिळालेल्या आहेत। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी 3.5 वर्षापूर्वी उठाव का केला याचा पुन्हा एकदा पुरावा आणि उत्तर हे मनसे आणि युबीटीच्या युतीनं आपल्याला मिळालं असेल। तर अहिल्यानगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे। राष्ट्रवादी 34 जागा आणि भाजप 32 जागांवर निवडणूक लढणार आहे। पालिका निवडणुकीमध्ये महायुतीत फूट पडल्यानं तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल। तर मुंबईच्या शिवडीमध्ये भाजपमध्येच फूट पडलेली आहे। भाजपच्या जानवी राणेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। तर वॉर्ड क्रमांक 205 मधून वर्षा शिंदे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला। वर्षा शिंदे यांना उमेदवारी दिल्यानं भाजपचे निष्ठावान नाराज आहेत। जानवी राणे मागील 15 वर्षांपासून भाजपत कार्यरत आहेत। घराणेशाहीमुळे जानवी राणे यांना तिकीट नाकारल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे। तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे। अंतर्गत नाराजी आणि जागावाटपावरून दोन्ही पक्षात वाद झाल्यानं युती फिसकटली। जागावाटपावरून जोरदार घमासान झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे। की तोडायची असा त्यांच्या मनामधला असलेला डाव साधत त्यांनी अखेरला आमच्या बरोबर युती तोडलेली आहे। बोलचाल सगळं बंद आहे। कालपासून त्यांचं काय ना फोन आहे, ना ते आलेत, ना ते बोलतात, ना त्यांच्याकडून कोणताही थांबा वाटपा असाही कुठलाही संदेश नाही। आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला जाहीरपणे सांगितले की तुम्ही तुमचे फॉर्म भरा। मग आता आमच्याही कार्यकर्त्याला तर आम्ही सुद्धा फॉर्म भरायला सांगितलेत। आता ते फॉर्म भरतील। लवकरच आम्ही त्यांना एबी फॉर्म सुद्धा वितरित करू। परंतु झालं ते चुकीचं आणि भाजपच्या हट्टापायी झालं एवढं मात्र निश्चित आहे। हे सगळे जॉईंट असतात हो। कोणी काय बोलायचं, कोणी काय बोलायचं हे सगळं ठरवतात ते। आणि ते मग एकाने एका वेळेला बोलायचं, दुसऱ्याने दुसऱ्या वेळेला बोलायचं, तिसऱ्याने तिसऱ्या वेळेला बोलायचं, असं करून मग आम्ही सगळेजण एकत्रच बसतो म्हणायचं। मग ते त्यांची बैठक कधी होत असते, परंतु त्या बैठकीमध्ये आणखीन ठरलं नाही असं शेवटला वाक्य फेकायचं। हे सगळं विचित्र होतं, अत्यंत विचित्र होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।